नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदी बेडवरती झोपलेली असते आणि आता समर सोफ्यावरती झोपत असतो. स्वानंदी एकदम उठून पाहते तर तिला कोणीतरी येताना दिसतं. कारण पडद्याच्या पाठीमागून खिडकीतून तिला दिसलेली असते ती म्हणजे सावली. तोंडावर वगैरे पांघरून घेतले आणि स्वानंदी ओरडायला सुरुवात करते, राजवाडे चोर, राजवाडे चोर. पण समर तर तिथे सोफ्यावरती नसतो आणि स्वानंदी जोर जोरात ओरडत असते की चोर आलाय, चोर आलाय. तिला असं वाटतं की आता राजवाड्यांच्या बंगल्यामध्ये चोर घुसलेला आहे आणि तिची तारांबळ उडालेली असते. ती बिचारी खूप घाबरलेली असते आणि ती ओरडत बाहेर जाऊ लागते. तेव्हा समर धावत येतो आणि म्हणतो, थांबा जरा, मीच आहे, चोर नाहीये. स्वानंदी म्हणते, अहो हे सगळं काय चाललंय? तेव्हा समर म्हणत असतो की हो मीच आहे. समरने शाल पांघरलेली असते, डोक्याला टोपी घातलेली असते आणि तो बाहेर फेऱ्या मारत असतो आणि तीच सावली स्वानंदीला दिसलेली असते. त्यामुळे स्वानंदी जोर जोरात ओरडत होती. आता समरच्या येण्याने स्वानंदी शांत झालेली असते, पण स्वानंदीला प्रश्न पडलेले असतात की राजवाडे असं काय करतायत. तेव्हा स्वानंदी त्यांना विचारते, तुम्ही कुठे गेलेलात? तेव्हा समर सांगू लागतो की ते एसीत बसून बसून माझी तब्येत बिघडलेली आहे, मला त्रास होऊ लागलाय. स्वानंदी म्हणते, काय? तर समरला सर्दी झालेली असते, त्याला शिंका खोकला येत असतो आणि तो मात्र तिथे स्वानंदीच्या समोरच असतो. त्याला त्रास होतो ही गोष्ट स्वानंदीला जाणवत असते, कारण स्वानंदीच्या लक्षात आलेलं आहे की समरला नक्की काय औषध देणं गरजेचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे हे काय चाललंय तुमचं आणि हा असा त्रास तुम्हाला होतोय? अहो तुम्ही मला ना याच्यावर एकच उपाय दिसतोय, असं स्वानंदी सांगू लागते. तेव्हा समर म्हणतो, उपाय? कसला उपाय आणि तुम्हाला काय उपाय सुचलाय? तेव्हा स्वानंदी बोलायला सुरुवात करते. आता स्वानंदी जेव्हा उपाय सांगत आहे तेव्हा मात्र समरची कंडिशन मात्र भारी आहे, कारण स्वानंदी म्हणते की तुम्ही योग प्राणायाम काहीच करत नाहीये म्हणून तुम्हाला हे सगळं झालेलं आहे. तेव्हा समर आरडाओरडा करू लागतो. समर म्हणतो, काय? ही असली बायकोगिरी करू नका तुम्ही माझ्यावरती. तुम्ही आता मला योग प्राणायाम करायला सांगणार? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, उठा आधी सोफ्यावरून बेडवरती जाऊन झोपा आणि आराम करा, कारण तुम्हाला आराम मिळणं गरजेचं आहे, असं स्वानंदीने त्याला सांगितलेलं असतं. आणि आता समर बेडवरती जाऊन झोपलेला असतो. परंतु स्वानंदीने सांगितलंय की आता उद्यापासून योग प्राणायाम हे सगळं सुरू करायचं आहे आणि आता मात्र समरची चांगलीच तिथे वाट लागलेली आहे. समरला स्वानंदीची ही बायकोगिरी अजिबात आवडत नाही. समर म्हणत असतो की ही बायकोगिरी आधी बंद करा, हे करायचं काहीही गरज नाही, असं समर स्वानंदीला सांगत असतो. परंतु स्वानंदी मात्र उठून पाहते. आता स्वानंदीने मनाशी ठरवलेलंच असतं, काहीही झालं तरी राजवाड्यांना उद्या सकाळी प्राणायाम आणि योगा करायला लावायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी उठलेली असते, तयार झालेली असते आणि तिचं प्राणायाम योगाचं जे शेड्यूल असतं ते तिनं सुरू केलेलं आहे आणि तिने प्राणायाम करायला बसलेली आहे. समरला सुद्धा तिने बसायला सांगितले. समर सुद्धा आवरून आता सोफ्यावरती तिथे बसलेला असतो आणि स्वानंदी जे काही सांगते ते सगळं तो ऐकत असतो आणि त्याच वेळी समर म्हणत असतो की हे सगळं मी करायचंय. जो समर सुरुवातीला म्हणत होता की मला नाही जमणारे, तो समर आता स्वानंदी सोबत प्राणायाम करायला बसलेला आहे आणि समरला सुरुवातीला हे सगळं करायला नको वाटत आहे, पण स्वानंदीमुळं आता ह्या गोष्टी त्याला कराव्या लागत आहेत, ज्या त्याच्या शरीरासाठी खूप गरजेच्या आहेत. वाढत्या वयानुसार त्याला प्राणायाम योगा करणं गरजेचं आहे, नाहीतर असा त्रास सुरू होणार हे स्वानंदीला माहिती आहे. मग मात्र स्वानंदी समरला म्हणत असते की जमतंय ना आता? मग स्वानंदीने आता बायकोगिरी करत समरला दाखवून दिलेलं आहे की प्राणायाम योगा त्याच्यासाठी किती गरजेचं आहे आणि आता समरने हे सगळं करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि स्वानंदीचं ऐकायला सुद्धा समरने सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.